तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल विंग्स ऑफ ट्रॅव्हलर्स मध्ये। तर आज आम्ही जातोय ग्लोबल विपासना पगोडा मध्ये। ते बुद्धिस्ट एक टेम्पल टाइप आहे आणि मी माझ्यासोबत मित्राचा घेतलाय आकाश, कारण मला इथलं माहित नाहीये मुंबईचं। तो सांगा आपल्याला कसं जायचं ते। सो ते आता म्यानमारची एक कॉपी बोलू शकता बुद्धिस्ट टेम्पलचे ट्राय केलं बनवायला। तर आपण चाललो आता, सध्या आम्ही आता आलोय बोरिवलीला। तर बोरिवलीला बस पकडायची पकडण्यासाठी, तर तुम्हाला ईस्टला नाही वेस्टला जायचंय। बोरिवली वेस्टला या, तिकडून तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता आणि बसने पण ते आपल्या प्राइस आणि आपलं बजेट बघून आम्हाला वाटतं आम्ही बसने जावं। रिक्षा जरा कॉस्टली पडेल। आम्ही आता बसला पण चाललोय, तुम्हाला सांगतो आम्ही कुठली बस पकडायची। तोपर्यंत भेटू परत। कॉन्टॅक्ट 80 रुपीज म्हणजे आम्ही 247 नंबरची बस घेतली आणि आम्ही जातोय डेपोकडे, गोराई डेपोकडे। तर दुसरी पण बस आहे ना आकाश जायला? 294 नंबरची बस आहे, ती तुम्हाला डायरेक्ट गोराई ब्रिजला सोडेल। आणि ही बस जी आहे ती तुम्हाला फक्त गोराई डेपोला सोडणार आहे। तिकडून तुम्हाला 5 मिनिटं अंतरावर चालायचंय गोराई ब्रिज पर्यंत। हो, चला मग आता पुढचा प्रवास कसा ते बघूया आपण। तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे गोराई डेपोला। सो आम्हाला जी बस पकडली तिने आम्हाला जरा मागं सोडलंय, आम्हाला फेरी पॉईंटला सोडलं नाहीये, तर आम्हाला जरा मागं सोडलंय। तर इथून आम्हाला गोराई ब्रिजला जायला अजून 1.5 किलोमीटर चालायचं आहे। इथून आम्ही आता गोराई डेपोला उतरलोय। इकडून आम्हाला स्ट्रेट जायचंय आणि पहिलंच लेफ्ट मारायचं। तर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, तर आम्ही आता चालत चाललो आहेत। बघू, आम्हाला जर रिक्षा भेटली तर आम्ही रिक्षाने जाऊ, नाही तर आता चालत पोहोचू। हे काय, आता आम्ही पोहोचलो पगोड्याला। तर आम्ही गुरुवारच्या थ्रू येत होतो, तो 1.5 किलोमीटर दाखवत होता, पण तो मला पाण्याचा एंड दाखवत होता। आता आम्ही पोहोचलो पगोडा फेरीकडे। तर तुम्ही तिकडे बघू शकता, तिकडे पगोडा आहे। आता आम्ही जातो फेरीकडे, चला। गोराई क्रीक वरून पगोड्याला जायला फेरी असते आणि त्या फेरीने आमचे 30 रुपये घेतले। नंतर पलीकडे गेले असता आम्ही एका दुकानात जाऊन पाहिले, तर प्रत्येक वस्तूचे 5 रुपये एक्स्ट्रा होते। म्हणून तुम्ही जे इथे येणार असाल तर ऑलरेडी पाण्याच्या बॉटल्स किंवा इतर गोष्टी घेऊन या। आणि तेथून पगोडा हा काही 3 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून तुम्हाला हवं असेल तुम्ही चालत जाऊ शकता। पण आम्ही रिक्षाने जाणं प्रेफर केले व रिक्षाने आमचे तिथे जाण्यासाठी 100 रुपये घेतले। मित्र-मैत्रिणींनो, ही जी व्हिडिओ राहणार आहे ती पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन राहणार आहे आपल्या ह्या विपासना पगोडा बद्दल। तर त्याचा पहिला फॅक्ट सांगतो मित्रांनो, की हा जो ग्लोबल विपासना पगोडा आहे बोरिवलीच्या जवळ, तो खरं तर म्यानमारचा जो पगोडा आहे त्याची कॉपी रेप्लिका म्हणून हा बांधलेला गेलेला आहे। तर आता आपण आज जाऊन पाहूया की अजून आतमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि त्यांची तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो डिटेलमध्ये। तर मित्र आणि मैत्रिणी, आता आपण आलो आहोत पगोडामध्ये आणि तो मागचा जो आपला डोम दिसतोय ना, तो जगातला सर्वात मोठा पिलरलेस डोम आहे। म्हणजे ह्याच्या बांधकामासाठी इंटरलॉक सिस्टीम वापरले, स्टोन्सना इंटरलॉक करून मग नंतर ह्याला बनवण्यात आलेलं आहे। ह्याच्यासाठी कुठला पिलर्स जे असं आपण बिल्डिंग वगैरे वापरतो बिल्डिंगमध्ये, तसं काही वापरलं नाहीये, पिलरलेस डोम कम्प्लीट। येथे तुम्हाला व्हील ऑफ धम्माही पाहायला मिळेल आणि येथे असलेल्या मेडिटेशन हॉलमध्ये एका वेळी 8000 जण मेडिटेट करू शकतात। त्याचप्रकारे या पगोडामध्ये तुम्हाला श्री सत्यनारायण गोयंका व त्यांची पत्नी यांच्या मूर्त्याही पाहायला मिळतील व येथे वेगवेगळ्या देवमूर्त्याही देखील आहेत। आणि त्याचप्रकारे येथे अशोक स्तंभ आणि गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या बोधी वृक्षापासूनचं एक झाड देखील आहे। मित्र आणि मैत्रिणी, मागे तुम्ही पाहू शकता द व्हील ऑफ धर्म आहे आणि हिंदू आणि बौद्ध मायथॉलॉजीमध्ये याचं खूप महत्त्व आहे। तर मी तुम्हाला सांगतो, 24 स्पाइक्स आहेत त्याला। त्या 24 स्पाइक्सचा वेगवेगळा अर्थ होतो वेगवेगळ्या धर्मानुसार। तर हे जे धम्मचक्र आहे त्याचा 3 नाव पडतात। तर पहिलं नाव आहे ते अशोक चक्र। आपल्या इंडियन फ्लॅगवर अशोक चक्र आहे, म्हणजे त्याचा अर्थ मित्रांनो असा की सम्राट अशोकाने हे धर्मामध्ये कसं वागायचं हे 24 तत्व सांगितले होते। तर ते 24 तत्व हे 24 स्पाइक्स सांगतात आणि तसंच ह्याला धर्मचक्रही म्हणतात। आपल्या हिंदू पुराणांमध्ये 24 ऋषी सांगितले होते। त्या 24 ऋषांकडं आपल्या गायत्री मंत्राची शक्ती होती आणि त्या गायत्री मंत्रामध्ये पण 24 लेटर्स येतात, म्हणून हे 24 जे स्पाइक्स आहेत ते 24 ऋषी सांगतात। आणि ह्याचं अजून तिसरं नाव आहे की समय चक्र, म्हणजे हे 24 जे स्पाइक्स दिसतात आपल्याला ते 24 स्पाइक्स दिवसाचे 24 तासही दर्शवतात। अशी ह्याची 3 नाव आहेत। पगोडाच्या एंट्रन्सला तुम्हाला ह्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळतात। त्याचप्रकारे ही बेलही पाहायला मिळते, पण येथे जर मेडिटेशन चालू असेल तर ही बेल वाजून देत नाहीत। हे गाइस, तुम्ही बघू शकता आपला मागे मोठा असा डोम तुम्हाला दिसतोच आहे। तो डोम एवढा मोठा आहे, जर आपण याला एखाद्या रिअल लाईफ एक्झाम्पल से कंपेअर केलं
तर या डोमची हाईट 30 माळ्याच्या बिल्डिंग एवढी आहे, लाईक 30 फ्लोअरच्या बिल्डिंगची. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढा मोठा डोम आहे ह्यो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या जागी.